लोकनेते विवेकरावजी कांबळे यांच्या घराला पुन्हा भूमापन अधिकारी यांची नोटीस आली आहे। माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून लोकनेत्याच्या घरावरच कारवाई करण्याचा डाव आखल्यामुळे लोकनेते विवेक कांबळे यांच्या समर्थक आक्रमक झाले। दलित पॅंथर ते आरपीआय चळवळीच्या माध्यमातून कालकथित विवेक कांबळे यांनी शोषित वंचित लोकांना न्याय मिळवून दिला। ज्या घरातून विवेक कांबळे यांनी अनेकांना न्याय मिळवून दिला, अनेक कार्यकर्ते घडवले, नगरसेवक बनवले, अशाच पवित्र वास्तूवर घाला घालण्याचं काम माजी नगरसेवक थोरात करत असल्यामुळे समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत। सांगलीतून मिरजमध्ये येऊन 2018 मध्ये ॲक्सिडेंटनं निवडून आलेले एका माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी लोकनेते विवेकरावजी कांबळे यांचे घर अतिक्रमणमध्ये आहे असं सांगत ते पाडण्यासाठी तहसीलदार त्यानंतर आता नगर भूमापन अधिकारी यांच्याकडून दुसऱ्यांदा नोटीस काढली आहे। ज्या घरातून लोकनेते विवेकरावजी कांबळे यांनी आंबेडकरी चळवळ पुढे नेली, ज्या घरातून नेते आणि कार्यकर्ते घडले, ते घर पाडण्याचा एका माजी नगरसेवकाचा घाट आम्ही कदापि सहन करणार नाही आणि यशस्वी होऊ देणार नाही। त्यांना पराभव पचत नसल्यानंच हे उद्योग करत आहेत अशी टीका देखील करण्यात आली आहे। या नोटीसमुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले। या घराकडे यायचं असेल तर आम्ही कदापि सहन करणार नाही। या घराचा निकाल हा कोर्टाकडून विवेकरावजी कांबळे यांच्या बाजूने लागला असून पुन्हा अधिकारी यांच्यावर दबाव टाकून नोटीस काढण्यात माजी नगरसेवक हे भाग पडत आहेत असा आरोप योगेंद्र कांबळे यांनी केला असून हा घर पाडण्याचा प्रयत्न आम्ही कधीच यशस्वी होऊ देणार नाही। सर्व बहुजन समाज हा विवेकरावजी कांबळे यांच्या कुटुंबासोबत खंबीरपणे उभा आहे असा इशारा देखील देण्यात आला। यावेळी मिरज शहर अध्यक्ष विनाश कांबळे, दिव्यांग आघाडी जिल्हाध्यक्ष योगेंद्र कांबळे, मुस्लिम आघाडीचे अबुबाई कुडचीकर, युवक मिरज शहर अध्यक्ष विक्रांत वाघमारे, मिरज शहर संघटक अभिनव कांबळे, मोहन भजंत्री, प्रणव लोंढे, जब्बार मुजावर, आनंद मोरे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते। आम्ही सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले सांगली जिल्हा मिरज शहर कार्यकर्ते या ठिकाणी मागं जे घर दिसतंय हे आमचे लोकनेते विवेकरावजी कांबळे साहेब यांचं हे घर असून या घरामधून अनेक रिपब्लिकन चळवळ असू दे, बहुजन चळवळीचे कार्यकर्ते उदयास आलेले आहेत। अनेक गोरगरीब जनतेला न्याय देण्याचं काम विवेक कांबळे साहेबांनी या घरामधून केलेलं आहे। आज विवेकरावजी कांबळे साहेब हयातीमध्ये नाहीत, परंतु 2018 साली अपघाताने निवडून आलेल्या नगरसेवकाने सदरचं घर पाडण्याची जंग बांधलेला आहे आणि तो जंग आम्ही कधीही यशस्वी होऊ देणार नाही। या ठिकाणी बोलायचं म्हणजे 2013 सालापासून ज्यावेळी विवेक कांबळे साहेब निवडणुकीला थांबले होते तेव्हापासून सांगलीचे एक स्वयंघोषित कार्यसम्राट नगरसेवक, माजी नगरसेवक यांनी या घरासंदर्भात नगरभूमापन अधिकारी असू दे, तहसीलदार असू दे, त्यांना वारंवार पत्रव्यवहार करून त्यांच्यावर दबाव टाकून घर पाडण्याच्या नोटिसी त्यांनी बजावलेल्या होत्या। कोर्टामध्ये सदर बाजूचा निकाल हा विवेकरावजी कांबळे साहेब यांच्या बाजूने लागलेला असताना देखील क्रमांक 2ची नोटीस नुकतीच विवेकरावजी कांबळे साहेबांचे सुपुत्र श्वेतपद्म विवेकरावजी कांबळे साहेब यांना देण्यात आलेली आहे आणि हा नुसता नाहक त्रास जो त्यांचा जो पराभव झाला 2026च्या सार्वत्रिक निवडणुकामध्ये जो पराभव झालेला आहे त्या पराभव त्यांना पचत नाही आहे आणि नुसत्या काय तर कुरगड्या करायच्या आणि कुठल्या तर मार्गानं बहुजन समाजातील लोकांना त्रास द्यायचा धंदा या लोकांनी सुरू केलेला आहे। हा धंदा त्यांनी त्वरित बंद करावा, कारण श्वेतपद्म विवेकरावजी कांबळे यांच्या पाठीशी समस्त बहुजन समाजाची ताकद त्यांच्या पाठीमागे उभा आहे। या संदर्भात बोलत असताना आम्ही एवढंच सांगतोय की 2026 मध्ये ज्या वेळेला विवेकरावजी कांबळे साहेबांच्या पश्चात
श्वेतपद्मा विवेकरावजी कांबळे यांच्या आई निवडून आल्या, त्यांना देखील या ठिकाणी खोटे आरोप प्रत्यारोप करून कोणती तरी खोटे कागदपत्र सादर करून इकडची कामं तिकडे गेली आणि तिकडची कामं इकडं आली असा जनतेमध्ये गैरसमज पसरवण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत आणि हा प्रयत्न आम्ही कधीही यशस्वी होऊ देणार नाही, याची तुम्ही दक्षता घ्यायची आहे.